नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण तयार होतंय. जवळपास सोलापूरपर्यंत तुरळक पावसाच्या घटना घडलेल्या आहेत आणि लातूर, धाराशिव, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अगदी परभणीपर्यंत काल पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी हा पाऊस आहे, सर्वत्र पाऊस नाही आहे, परंतु चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळाला आहे. मान्सूनने काल विशेष प्रगती केलेली नाही आहे. 8 तारखेपासून 13 तारखेपर्यंत आपल्याला या ठिकाणी मान्सून अरबी समुद्रात स्थिर दिसतोय, महाराष्ट्रात स्थिर आहे. तर 12-13 तारखेला पूर्व शाखेकडे देखील मान्सून स्थिर होता. अर्थातच त्याची कुठलीही प्रगती होऊ शकलेली नव्हती. परंतु आत्ताच्या स्थितीत बघितलं तर पूर्व भारताकडून थोडी प्रगती होऊ शकते, म्हणजे पूर्व शाखा प्रगती करू शकते, मात्र पश्चिमी शाखेत अजूनही तेवढं बळ नाहीये. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. या ठिकाणी आपण बघतो की एल निनोचा प्रभाव हा प्रत्येक दिवशी आता वाढू लागला आहे. एल निनोचं मोठं सावट आपल्याला यावर्षीच्या मान्सूनवर दिसतंय आणि याविषयीची कल्पना अनेक अभ्यासकांनी यापूर्वीच दिलेली होती. आपणही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून यावर्षीच्या मान्सूनवर एल निनोचं संकट राहील, कमकुवत मान्सून राहील, अशा प्रकारचा अंदाज यापूर्वी दिलेला आहे. पण वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनने WMOने एल निनोसाठी आपल्याला प्रिपेअर राहायला सांगितलं. याचाच अर्थ आता एल निनो सुरू झाला आहे. 2 जूनची WMOची प्रेस कॉन्फरन्सचा हा डेटा आहे. यामध्ये एल निनो संदर्भामध्ये दिलेल्या माहितीत जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये 26ला जवळपास 80% प्रोबॅबिलिटी दाखवण्यात आलेली आहे. किंवा व्हेरी स्ट्रॉंग एल निनो हा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये होईल, अशा प्रकारचा देखील अंदाज देण्यात आलेला आहे. कुलाबा वेधशाळेनुसार दिलेले आपण जर वॉर्निंग्स बघितल्या तर फारशा त्या जुळत नाहीत, परंतु आपण त्या बघणार आहोत की उष्णतेच्या लाटेसंदर्भामध्ये बहुतांश भागात या ठिकाणी अलर्ट देण्यात आलेला आहे. हा संपूर्णपणे उष्णतेच्या लाटेचा अलर्ट असलेला या भाग आहे 14 तारखेला. बाकी ठिकाणी मात्र मेघगर्जनेसह पावसाचा देखील अलर्ट आहे. पण हे थोडक्यात दुष्काळी संकेत देखील आहेत, कारण जूनमध्ये उष्णतेची लाट ही फार चिंताजनक गोष्ट आहे. पहिल्यांदा आपण 15 तारखेला उष्णतेच्या लाटेचा प्रभाव मुंबईमध्ये दाखवण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये उष्णतेची लाट आणि आपल्याला या भागामध्ये देखील उष्णतेच्या लाटेचा 15 तारखेला अलर्ट देण्यात आला आहे. इतर ठिकाणी संभाव्य शक्यता आहे की पावसाचा अलर्ट त्या संदर्भामध्ये. आपण 16 तारखेला देखील मुंबई आणि परिसरात ज्या ठिकाणी मान्सून बरसणं गरजेचं आहे त्या ठिकाणी उष्णतेची लाट आहे आणि ही फार गंभीर गोष्ट आहे. 17 तारखेला मात्र आपल्याला उष्णतेच्या लाटेचा अलर्ट महाराष्ट्रातला दाखवण्यात आलेला नाही, मात्र विदर्भाकडून पावसासंदर्भात मेघगर्जनेसह अंदाज देण्यात आलाय. हा मात्र मान्सूनचा पाऊस नाही. जोपर्यंत मेघगर्जना दाखवली जाते तोपर्यंत हा मान्सून पूर्व वळीव पाऊसच आहे. आजची वाऱ्यांची स्थिती बघितली तर या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय या भागातून काही वारे येत आहेत आणि ही वारे या ठिकाणून असे मोल्ड होत आहेत आणि त्यामुळे हे मान्सूनला रोखतायत. या ठिकाणी हे कोरडे वारे आहेत. आज 14 तारखेला देखील कोकण किनारपट्टीला फारसं प्रभावी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही, मात्र या ठिकाणी एक ट्रफ दाखवण्यात आलेली आहे जी पावसाची परिस्थिती निर्माण करू शकते आणि या ठिकाणी देखील मान्सूनचा प्रभाव आहे. 15 तारखेला देखील तसं भारतामध्ये सामान्य पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं तीव्र वातावरण अजून पश्चिम किनारपट्टीला म्हणजे कोकण किनारपट्टीला दाखवण्यात आलेलं नाही. 16 तारखेला देखील अतिशय
तुरळक अशा प्रकारचं पावसाळी वातावरण या भागात दाखवलेलं आहे. अजून देखील 16 तारखेला सुद्धा कोकण किनारपट्टीला फारसं पावसाळी वातावरण दाखवलं जात नाहीये. 17 तारखेपासून थोडे वातावरणीय बदल अपेक्षित आहेत. या भागामध्ये थोडं पावसाळी क्षेत्र वाढतंय आणि पूर्व शाखा थोडा प्रगती करेल असं दिसतंय. 18 तारखेला JFSने पावसाचा प्रभाव काही प्रमाणात वाढू शकतो अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे. 19 तारखेला देखील JFS मॉडेलने पावसाचं प्रमाण भारतामध्ये वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 20 तारखेलाही या भागापर्यंत पाऊस पुढे प्रगती करू शकतो असा अंदाज आहे. मान्सून खूप डिले झालेला आहे आणि अजूनही डिले होण्याची शक्यता आहे. आपण 22 तारखेला बघतो पूर्व शाखेकडून थोडा आणि पश्चिमी शाखेकडूनही 22 तारखेपासून थोडा प्रभाव किंवा बळकटी मान्सूनला येऊ शकते. 23 तारखेला देखील आपल्याला पश्चिम किनारपट्टीला प्रभाव वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. 13 ते 20 जून फारसं समाधानकारक वातावरण नाही आहे. मात्र आपण बघतो की 20 जून ते 27 जून हे महाराष्ट्रासाठी चांगल्या वातावरणाचे संकेत आहेत. यामध्ये देखील महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग सुटण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपल्याला 27 जून ते 4 जुलै हा देखील महाराष्ट्रासाठी समाधानकारक अंदाज आहे आणि यदाकदाचित हा अंदाज बरोबर आला तर मात्र महाराष्ट्रातील पेरण्यांची चिंता मिटू शकते, दुष्काळाचं सावट कमी होऊ शकतं. ECMWF मॉडेलचेही अपेक्षे एवढे अंदाज सध्या जुळत नाही आहेत. आपण जर बघितलं तर विदर्भाच्या या दिशेच्या अंदाजामध्ये बरीच सत्यता दिसते सध्या, परंतु कोकण किनारपट्टीला मात्र अजून फारशा हालचाली दिसत नाही आहेत. 15 तारखेलाही कोकणासहित पावसाचं प्रमाण कमी होतंय, मात्र पूर्व विदर्भामध्ये थोडी पावसाची शक्यता वाढते. 16 तारखेपर्यंत कोकणामध्ये किंवा पश्चिमी शाखा मान्सूनची फार वीक राहणार आहे. थोडं या पावसाच्या प्रमाणात वाढ ही थोडी पूर्व विदर्भाच्या दिशेने आपल्याला 16 तारखेला दिसते. 17 तारखेलाही पूर्व विदर्भातच पावसाचा अंदाज आहे. अजूनही अपेक्षित बदल हा कोकण किनारपट्टीकडून नाही आहे. हे फार म्हणजे कठीण गोष्ट आहे. 18 तारखेला महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत याच मॉडेलने आपल्याला कालपर्यंत दिलेले होते. आज मात्र पुन्हा एकदा मॉडेलमधील अंदाज बदलत आहेत, ही गंभीर गोष्ट आहे. 19 तारखेला केवळ पूर्व विदर्भाच्या काही भागामध्ये अगदी अमरावतीपर्यंत पावसाळी वातावरण आहे. थोडी ढगाळ परिस्थिती इकडे वाढते, परंतु हवामानात काही विशेष बदल नाही. पहिल्यांदा 20 तारखेला आपल्याला चांगल्या प्रकारचं वातावरण पूर्ण विदर्भामध्ये दिसते आणि थोडं मुंबई परिसरात वातावरण तयार होण्याची शक्यता 20 तारखेला आहे. 21 पासून मान्सूनमध्ये थोडी ताकद येण्याची शक्यता आहे आणि मग त्यामुळे दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागातून आणि इकडे मराठवाडा विदर्भाकडून देखील वातावरण बदलेल असा अंदाज आहे. 22 तारखेला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण दाखवलं जाते. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हे पावसाळी वातावरण असणार आहे. पूर्व विदर्भात त्याचा चांगला प्रभाव राहील. दक्षिण कोकण, मुंबईपर्यंत प्रभाव राहण्याची शक्यता आहे. 23 तारखेला देखील दोन्ही शाखा या प्रभावी राहण्याची शक्यता असून महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल. मात्र यामध्ये पर्जन्य छायेचा जो भाग आहे या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी स्पष्टपणे दाखवलं जातंय. जेव्हा 25 तारखे म्हणजे 22, 23, 24, 25 या तारखांना महाराष्ट्रामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो, पाऊस होऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे. आणि याच तारखांना म्हणजे साधारण 20 तारखेनंतर पुढे मान्सूनची हालचाल काहीतरी होऊ शकते असा एक आपण अंदाज बांधू शकतो. परंतु यावर्षी पावसाचं प्रमाण खूपच कमी राहण्याची शक्यता आहे. मॉडेलनुसार पाऊस पडताना दिसत नाही. आता आपल्याला बघा दापोलीपासून तर अगदी सिंधुदुर्ग खाली सातारा, कोल्हापूरच्या भागात देखील पाऊस दाखवला जातोय, परंतु या ठिकाणी फार वातावरण बनताना दिसत नाही. केवळ विदर्भामध्ये थोडं वातावरण बनण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणात किंवा सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या पूर्व भागात वातावरणाची शक्यता आहे, परंतु तसं वातावरण आपल्याला बनताना दिसत नाही. 15 तारखेलाही विशेष वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. केवळ पूर्व
विदर्भामध्ये वातावरण राहण्याची शक्यता आहे. 16 तारखेला विशेष वातावरण मॉडेलने दाखवलेलं नाही आहे, केवळ विदर्भामध्ये थोडं वातावरण आहे. 17 तारखेची परिस्थिती यापेक्षा काही वेगळी नाही. पूर्व विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये विदर्भाच्या अगदी पूर्व टोकाला थोडं वातावरण दाखवलं जातं. म्हणजे 18 तारखेला पाऊस कमी दिसतोय. 19 तारखेला आपल्याला अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या काही भागात पावसाचं वातावरण दिसतंय. कोकण किनारपट्टीला 19 पर्यंत फारसं काही समाधानकारक वातावरण नाहीये. थोडं वातावरण 20 तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा घाटमाथ्यावर पुण्यापर्यंत बदलण्याची शक्यता आहे. सातत्याने आपल्याला पूर्व विदर्भामध्ये पाऊस दिसतोय जूनमध्ये. त्यामुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं वातावरण राहू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि प्रत्यक्ष ते पाऊस देखील पडतोय. मराठवाड्यात पहिल्यांदा 20 तारखेला परभणी, नांदेड, बीड, लातूर, बार्शीच्या भागात पाऊस दाखवला जातोय. कोकणात पाऊस दाखवला जात नाही 20 पर्यंत. 21 तारखेला थोडं परिवर्तन आपल्याला वातावरणात बघायला मिळेल महाराष्ट्राच्या, आणि पुन्हा एकदा विदर्भ संपूर्ण थोडा नांदेडपर्यंत पाऊस आहे. परभणी इकडे जवळपास जालन्यापर्यंत, अकोला, बुलढाण्यापर्यंत पावसाचं वातावरण राहील. तिकडे नाशिकपासून तर कोल्हापूरपर्यंत पावसाळी वातावरण आहे. दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि थोडं मराठवाडा, पश्चिम विदर्भातील म्हणजे सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड या भागातही पावसाचे संकेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर पूर्वपर्यंत. आपण असं गृहीत धरूया की आपण 21 तारखेपर्यंत पडणारा पाऊस हा खऱ्या अर्थाने मान्सून पूर्वच राहणार आहे आणि आपल्याला 22 तारखेपासून मान्सून हा महाराष्ट्रामध्ये प्रगती करेल. तो दोन्ही दिशेने करू शकतो असा अंदाज आहे. दोन्ही शाखा प्रभावी राहतील आणि पहिल्यांदा 22 तारखेला एक समाधानकारक पावसाचं वातावरण दिसते. 23लाही कोकण किनारपट्टीला, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रापर्यंत वातावरण बदलतंय. थोडं मराठवाड्याच्याही काही जिल्ह्यांमध्ये हे वातावरण असणार आहे आणि 24 तारखेला देखील हे वातावरण बऱ्यापैकी कोकण किनारपट्टी सहित पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात राहू शकतं. परंतु फार समाधानकारक यावर्षीचा मान्सून नाही आहे. दुष्काळाचे सावट स्पष्टपणे संकेत देत आहे आणि पेरणीच्या अंदाजासाठी सरकारी यंत्रणांचे संपूर्णपणे आदेश पाळावे, शिवाय आपल्या स्वतःच्या अनुभवाचा वापर करावा. म्हणूनच अंदाजामध्ये जूनचे चित्र फार समाधानकारक नाही आणि काही वर्षांपासून मी असं बघतोय की जूनमध्ये फारसा समाधानकारक पाऊस पडत नाही. 15 तारखेनंतर जूनमध्ये दरवर्षीच, म्हणजे अल्निनोचं वर्ष नसेल तरी देखील जूनमध्ये अतिशय वीक पाऊस असतो. त्यामुळे यावर्षी अतिशय कसोटीने आपल्याला शेतीचं काम करावं लागणार आहे, निसर्गाचा आधार घ्यावा लागणार आहे. बघूयात, आणि मॉडेलचे अंदाजही त्या प्रमाणात या ठिकाणी यशस्वी होताना दिसत नाहीत. परंतु बघूयात, आपण पॉझिटिव्ह राहू आणि काहीतरी अंदाजात चांगलं घडेल अशी अपेक्षा करूयात.